नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या YouTube चॅनलवर स्वागत आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची व महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 15,000 रुपये मिळणार आहेत। ही ऐतिहासिक घोषणा राज्याचे माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील वनामती सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात केली आहे। या कार्यक्रमात प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे। आणि याचमध्ये राज्य सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की केंद्र सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये मिळत असतात। आता राज्य सरकारने या योजनेत आपला वाटा उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकारकडून अतिरिक्त 9,000 रुपये देण्यात येणार आहेत। अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून दरवर्षी एकूण 15,000 रुपये मिळणार आहे। ही शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे। त्याच्या कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे। केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 6,000 रुपयांव्यतिरिक्त राज्य सरकारतर्फे आता 9,000 रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत। अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 15,000 रुपये जमा होतील असे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे महत्त्व हे ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करूयात की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सुरुवातीला विरोधकांनी या योजनेवर टीका केली असली तरी आज ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेतीविषयक खर्च भागवण्यासाठी मदत होत आहे। राज्य सरकारच्या अतिरिक्त मदतीमुळे ही योजना आणखी प्रभावी ठरत आहे। आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुमारे 80 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांचा हस्तक्षेप नाही आणि 100% रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते। शेती क्षेत्रातील इतर महत्त्वपूर्ण योजना म्हणजे काय ते बघूया। मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमात बोलताना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेल्या विविध योजनांबद्दलही माहिती सांगितली आहे। शेतकऱ्यांसाठी हाती घेतलेल्या विविध योजनांबद्दलही माहिती दिली आहे। यामध्ये जलयुक्त शिवार योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, सौर ऊर्जा योजना आणि वीज बिल माफी योजनेचा समावेश आहे। जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की त्यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा आता सुरू होत आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 25,000 गावांमध्ये जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली होती। दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांचा समावेश करण्यात येणार आहे। यासाठी 6,000 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे।